प्रणय, जेसीसी संघाचा प्रणय. आता होणारा सामना नारंगी स्पोर्ट्स वर्सेस साई सोपारा स्पोर्ट्स. फलंदाजीसाठी आहेत सँडी, किनी काका, बाबूबाई. बाबूबाई बोलतो. हॅलो 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 चेक. येस, थँक्यू प्रणय. थांबायचंय. कमी वयोमर्यादा आणि कमी वयोगटातील खेळाडू म्हणून तुला आम्ही बघतो. जेसीसी बी चा संघ पहिल्यांदा इथे खेळतोय. कसं वाटतं या मैदानावरती खेळून? तसं तर सगळ्या प्लेअरची इच्छा असते या ग्राउंडवर खेळायची, तर मला ही तशी इच्छा होती आणि पहिल्यांदा मी टुर्नामेंट खेळतोय. खूप चांगला वाटतंय. मी टुर्नामेंट खेळतो आणि माझा परफॉर्मन्स पण खूप चांगला होता. सो एंटायर टीमचा परफॉर्मन्स चांगला होता. सो ऑल द बेस्ट फॉर ऑल टीम. आत्ताची स्थिती अशी होती की एचजेकेचा संघ तुमच्या समोर होता. इथून पुढच्या सामन्यांमध्ये तुम्हाला तुमच्यासमोर तुमचा मोठा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर त्या संघासमोरचं प्लॅनिंग काय असेल तुमचं? प्लॅनिंग असं काही नाही, सगळ्यांचा बेस्ट करायचं आहे. जर तुम्ही बेस्ट कराल तर तुम्ही जिंकालच. जेसीसी बीचा संघ आज आम्हाला साहेबाच्या ग्राउंडवरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या स्पर्धांमध्ये सगळीकडे पाहायला मिळेल का? हो, नक्की पाहायला मिळेल तुम्हाला. येस, नक्कीच. पुढच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा आहेत. असंच परफॉर्मन्स करत राहा. हा आत्ताच्या मॅच मधील हा मॅन ऑफ द मॅच. पहिलं षटक घेऊन हबीब. लगातार 3 चौकारांसाठी हेमंत पाटील यांच्याकडून सँडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या 5. पहिलं षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू 5 धावा. हबीब, बॅट्समन आहेत शिवम आणि सँडी. आणि 1 धावेने भर. धावसंख्या झालेली आहे 6. 5 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हबीब सामना करतील शिवम आणि अवांतर अशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 7. 5 चेंडू आणि 7 धावा. पुढील चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 8. पहिलं षटक संपन्न. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मयूर. आणि उत्कृष्ट असा फटका, पण उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण हबीब यांच्याकडून. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 9. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. आणि 1च्या दिशेने तटावलेला हा फटका. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 10. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. मयूर सामना करतील संदीप. आणि 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 11. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन मयूर सामना करतील शिवम राय.
आणि उत्कृष्ट चेंडू एकच्या दिशेने मारलेला फटका. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 12. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 13. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मयूर सामना करतील सँडी उर्फ संदीप किनी. आणि स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मयूर यांचे. धावसंख्या कायम. धावसंख्या आहे 13. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अजय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 आणि हे पॉवर प्लेचं षटक. ही इनिंग 15 मिनिटात तुम्हाला अगर संपवताना आली नाही तर तुम्हाला 1 रनची पेनल्टी लागेल. हे नोंद घ्यावी सर्व संघाने. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटाचा कालावधी देण्यात येतोय. आणि निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केदार देसाई यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या आहे 13. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन अजय सामना करतील शिवम. आणि एक अवांतर अशी डाव वाईडच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 14. पुढील चेंडू. आणि गचाळ क्षेत्ररक्षण गण्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत ते, पण अशा चुका होतात. आणि 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या 18. दोन इनिंग नंतरच दिसेल स्कोर. आता काय एवढा 10 रन मध्ये दिसणार नाही. 22-23 ते मागचं दाखवते ना. आणि हा चौका आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असा फटका शिवम राय यांच्याकडून. बॅक टू बॅक दुसरा चौका. DJ Vaibhav in the mix. Shantabai, 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 Shantabai. नवीन कोण आला नाही. धावसंख्या 23. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. 1 धाव काय रोखता आली नाही. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 24. शेवटचा चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या आहे 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. शेवटचं षटक घेऊन गण्या उर्फ रोनित गोवालकर.
रोनित गोवाळकर. आणि प्रथमेश यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 26. धावसंख्या 27. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू. धावसंख्या 28. शेवटच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गण्या सामना करतील संदीप किनी. आणि हा षटकार. पहिल्या विकेटचं पतन. आणि उत्कृष्ट असा चेंडू गण्यांचा. 1 धाव मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झालेली आहे 29. शेवटचा चेंडू. ओव्हर झालेली आहे. धावसंख्या 30 आणि 31 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ऋषी आणि आतापर्यंत झालेल्या खेळामध्ये आपण जसे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यांचे मानकरी आहेत. ऑरेंज कॅप शिवम राय आणि पर्पल कॅप रंजन पाटील. कृपा करून त्यांनी स्टेजवर येऊन पहिला ते आपला सन्मान घ्यावा. रंजन पाटील आणि शिवम राय ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यांचे मानकरी आतापर्यंतच्या खेळामध्ये. ऋषीदादा देसाई यांना विनंती आहे की आपण पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप या ठिकाणी द्यायचा आहे. रंजनदादा पाटील आणि शिवम राय यांना. ही कॅप फिरती असणार आहे. ज्या वेळेला दुसरा कोण विकेट जास्त घेईल त्या वेळेला ती कॅप दुसरीकडे जाईल आणि दुसरा कोण जास्त रन बनवेल त्यावेळेला त्याच्याकडे ती जाईल. कॅप फिरती असेल याची नोंद घ्या. आणि या ठिकाणी पर्पल कॅप सुद्धा दिली जाते. कॅप घालूनच खेळायचंय कंपल्सरी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू भरत. आणि 31 धावांचं आव्हान आहे सोपारा स्पोर्ट्स, साई सोपारा स्पोर्ट्स यांना. फलंदाजीसाठी आले आहेत प्रथमेश गिरकर. नको बोलत प्रथमेश आणि केदार देसाई. बॉलर आहेत प्रकाश पाटील उर्फ अल्ला. एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू घेऊन प्रकाश. सामना करतील केदार. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 2. 2 चेंडू 2 धावा. यानंतरचा सामना जेसीसी ए आणि जेसीसी बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यावे. तुमचा नाणेफेक होईल आणि नाणेफेक करतील लॉसन कोरिया. जेसीसी ए आणि जेसीसी बी दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये यावे. धावसंख्या 5. 5 चेंडू. पुढील चेंडू आणि हा 4 धावा. बॉलने उचळी घेऊन कन्फ्युज केलं फिल्डरला आणि धावसंख्या 9. कृपा करून टॉस का बॉस मध्ये जेही खेळाडू आहेत त्यांनी खाली करावं तिथे. टॉस का बॉस मध्ये जेही असतील प्लेयर त्यांनी कृपा करून तो खाली करावं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन संदीप किनी उर्फ सँडी सामना करतील प्रथमेश गिरकर. टॉस विन झालेले जेसीसी बी आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आहे. पुढील चेंडू आणि एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 11. उत्कृष्ट असा फटका पण स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग केलेली आहे उत्कृष्ट अशी संदीप किनी यांनी. डॉट चेंडू. पुढील चेंडू एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 12. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका आणि 4 धावा. खंडेराया झाली माझी आणि विमल तेजस यांना काही अडवता आला नाही तो चेंडू. तरी वाजवून द्यायचा ते पैसे तरी वसूल होते. 16. धावसंख्या 16. आणि उत्कृष्ट असा चेंडू ओव्हर पूर्ण.
आणि 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे साई सोपारा स्पोर्ट्स यांना. 12 चेंडू आणि 15 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन विजय. थांब 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 बोलाय. इसके लिए तुम लोग को इधर ऐसा खड़ा नहीं ज्यादा करने का हम लोग देखते, खाली नाम बुलाने के लिए भी वो भी नीचे खड़ा करना पड़ेगा. नीचे 2 चेयर लगा दे, नीचे से नाम पूछ लेंगे इधर. बरोबर ना यायला. पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्येमध्ये 1 नंबर. धावसंख्या आहे 17. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू विजय सामना करतील केदार आणि उत्कृष्ट असा फटका. निर्णय 4 धावा. धन्यवाद डीजे. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे साई सोपारा स्पोर्ट्स संघाला या सामना जिंकण्यासाठी. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 22. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 23. 8 चेंडू 8 धावा असं समीकरण. आणि 1 धाव धावून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 24. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 25. शेवटचा षटक शिल्लक. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे साई सोपारा स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि गेल्या वर्षीच्या फायनलची आठवण होत असताना 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मागच्या वर्षीची आम्हाला आठवण होते. काय घडेल आणि काय बिघडेल या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. रणजनदादा पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतात आणि फलंदाज या ठिकाणी एका बाजूला प्रथमेश गिरकर आणि केदार देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अभ्यर्थ भागीदारी आपल्याला पाहायला मिळते 25 धावांची. कोणती विकेट गेलेली नाही आणि ही जमेची बाजू आहे साई सोपारा स्पोर्ट्स या संघासाठी. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. मित्रांनो जर सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. हलक्या हाताने खेळला. ऑन साइडला 1 धाव घेतली गेली आहे.
जस दोन्ही कॅप या संघाकडे आहेत. नारंगी स्पोर्ट्सच्या संघाकडे पर्पल कॅप होल्डर गोलंदाजी करतायत आणि त्यांच्यासमोर चॅलेंज तितकाच मोठा आहे मित्रांनो, कारण 5 चेंडू 5 धावांची गरज असेल. हलक्या हाताने खेळलाय, विकेटच्या मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. रणजितदादा पाटील, दबाव दोन्ही खेळाडूंवरती आहे आणि 3 बॉल झाले. ए भाई तू गपणार आहे नितेश. 4 चेंडू 4 धावांची गरज. पंचांना त्या ठिकाणी चर्चेस भाग पडले, कारण दबाव तितकाच आहे या सामन्यावरती. जर का हा सामना हलक्या हाताने खेळलेला चेंडू आपण पाहतोय एका धावेसाठी जातोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा समीकरणात बदल होईल. लीग स्टेज मधील हा दुसरा सामना आहे दोन्ही संघांचा, परंतु हा विजय खूप महत्वाचा आहे, कारण हा जर विजय मिळाला तर कॉन्फिडन्स उंचावेल आणि तिथून येणारे पुढचे सामने चांगल्या तऱ्हेने खेळता येतील आणि म्हणूनच त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. वेगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपण पाहू शकाल तेजस कांगणे याला ऑन साईडला पुढे उभं करण्यात आलेलं आहे आणि ऑफ साईडला आपण पाहू शकाल संदीप किणी, गौतम पाटील त्या ठिकाणी डीप मध्ये जाताना पाहायला मिळतात. शिवम राय सुद्धा डीप मध्ये जातील आणि शिवम राय यांना सर्कलच्या आतमध्ये उभं केलं गेलंय. संदीप किणी डीप मध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला आपण पाहू शकता विजय पाटील, नयन कालुष्टे आणि बंधू पाटील सुद्धा पाहायला मिळतात. काही मॅच आहे मित्रांनो, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रथमेश गिरकर ऑन स्ट्राईक, पण एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. संधी होती त्या ठिकाणी तेजस कांगणे आणि या ठिकाणी डायरेक्ट हिटची संधी. विकेटचं पतन जरूर झालं असतं, परंतु खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि विकेटला मिस करत असणार हा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट गोइंग हिअर. सुपर्ब, चांगलं चित्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. एक जाळ विणलेला आहे ना, त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांना. जवळजवळ हा सामना आणि या ठिकाणी आपण पाहू शकता रणजितदादा पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवर 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी व्यूह रचण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र गौतम पाटील यांना पुढे आणण्यात आले स्लिप पॉइंटला. नयन कालुष्टे यांना सुद्धा पुढे आणण्यात आलंय. केदार देसाई यांच्यासाठी चॅलेंज असेल मोठं या 2 चेंडूवरती मोठी धाव घेण्याचं. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडू, त्या ठिकाणी गेलाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 1 चेंडू आणि 1 धाव. थँक्यू डिझाई. आठवण ताजी होते मागील वर्षातील ग्रँड फिनालेचा सामना. 1 चेंडू 1 धावेची गरज आणि त्या सामन्यामध्ये सायबा क्रिकेट क्लब संघ समोर होता. रणजितदादा पाटील गोलंदाजी मार्कवर होते. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत आणि या ठिकाणी डिपेंडिंग चॅम्पियन काय करतायत ते पाहणं महत्वाचं ठरेल, कारण 1 चेंडू आणि 1 धाव खूप महत्वाची धाव असेल. वेगळं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. सर्व खेळाडू विचारविनिमय करत असताना सातत्याने जास्त वेळ घेत आहे मित्रांनो. वेळ हा जास्त होतोय. जर का थोडा जास्त वेळ झाला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 चेंडू आणि 1 धाव. मोठा फटका मारण्यात ऑन साइडला आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय केदार देसाई त्याच्या फलातून फलंदाजीने. थँक्यू डजे. आता झालेल्या मॅच मधील शिवमराय आपण कॅप केदारला द्यायचे. स्टेज वरती येऊन ती कॅप केदार देसाईला द्यायची. केदार देसाई ऑरेंज कॅप होल्डर.
आणि या मॅच मधील सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर केदार देसाई. वैयक्तिक 22 धावांची खेळी, अफलातून इनिंग, 32 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगला खेळ ज्याने दाखवला आपल्या संघासाठी तो केदार ठरतोय मॅन ऑफ द मॅच.